सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाणगंगा नदीला आलेल्या महाप्रलयामुळे नदीच्या काठावरील शेतीचं अतोनात नुकसान झालंय। शेतातील पिकांसह जमिनी खरडून जाऊन त्यातले दगड उघडे पडल्यानं शेतीत दगडच दगड दिसतात आणि यासोबतच परिसरातील वरवर चांगले दिसणारे अनेक रस्त्यांखालील माती वाहून गेली आणि त्यामुळे पोकळ भाग निर्माण झालाय। तर नदीपात्रात मोठी मोठी झाडं वाहून आली आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। या नदीपात्राच्या शेजारचा जो प्रवास सुरू आहे त्याच्यात किती विलक्षण गोष्टी एक महिन्याभरानंतर लक्षात येतात बघा। हे शेती आहे आणि आता महिन्याभरानंतरची परिस्थिती जर बघितली तर दगड आणि शेती असा वेगळा भागच आपल्याला करावा लागेल। आता ह्या ऊस शेतीमध्ये एक जो त्यांचा अलीकडचा कोपरा आहे, अलीकडचा जो बांध आहे, या पुढं असं चालत तो अलीकडचा बांध हा असा दगडाने खच्च भरून गेला आहे। ऊस शेती तर काही शिल्लक राहिलीच नाही। हां, बंधाऱ्याचं वाहत आलंय का ते सगळं? हे बंधाऱ्याचं साहित्य वाहत आलंय। ही दिवाळी ह्या लोकांसाठी किती कठीण असणार आहे। एकतर मला ह्यांनी सांगितलं की ही आत्ताच त्यांनी शेती विकत घेतली होती। ती विकत घेतलेल्या शेतीची आत्ताची अवस्था जर बघितली तर ह्या शेतीमध्ये दगडाशिवाय दुसरं काहीच नाही आहे। हा पलीकडच्या बाजूला हे नदीपात्र आहे। ह्या नदीपात्रात वाहत आलेला हा गाळ सगळा आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे ती दगड सगळी पूर्वी असणार आहे, बांध घातलेला असणार आहे दिसतंय। पूर्व बांध होता पण ह्याच्यावरची माती पूर्णपणे वाहून गेलेली। हां, हे दगड होते पूर्वी? हो, दगड होते पण दगडावर पूर्ण माती होती। जवळजवळ 4 ते 4.5 फूट माती होती ती पूर्ण। मातीच गेली पूर्ण सगळी। आणि माती गेल्यामुळे फक्त दगडांचं रान झालंय आता शिल्लक इथे, है ना? असं किती रान झालंय? तिथं कमीत कमी तरी नाही म्हणलं तरी 50 ते 60 एकरचं असं नुकसान झालेलं आहे। 50 ते 60 एकरचं। पूर्ण आणि पुढचं हे चित्र बघा, हे काय दिसतंय? ही बाणगंगा आहे ना? ही बाणगंगा नदी आहे आणि नदीच्या शेजारी आता जे दिसतंय तुम्हाला ते पूर्ण गाळाने भरलेली नदीच्या पात्रा शेजारची जागा। आता थोडीशी शांत स्थिर झाली नदी, पण हे दृश्य बघा। तो काय पूल तर खचलाय पूर्णपणे। खालचं गेलंय त्याचं। हे बघा, हा तर फारच म्हणजे आपल्या ह्या कॅमेऱ्यात हे दिसू शकेल आपल्या मोबाईलच्या। तो बघा, ते तो जो पूर्ण रस्ता जो आहे ना तो असा खचलाय, आत खालून खचलाय तो रस्ता। दिसला तुम्हाला कसा खचलाय? त्याचा एकच शिल्लक भाग राहिलाय, तोही कधीही खालून पडेल असं चित्र आहे सध्याचं। आणि मग त्या ह्या नदीपात्रातला हा सगळा गाळ आहे। कारण ही जी सीना आहे ना, त्या सीनेच्या ह्या उपनद्या आहेत, ही बाणगंगा, रामगंगा, अशा छोट्या मोठ्या नद्या आणि ते ओढे नाले, नदी नाले, त्याच्यातलं हे चित्र तुम्ही बघत आहात। ही जी दिवाळी ह्या वर्षी आहे ह्या लोकांसाठी ती खरोखर किती कठीण आहे आपल्या लक्षात येतच आहे। पण निसर्ग किती विलक्षण आहे हेही यात दिसतंय। थांबूया आपण इथे।